आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहितीतला संभ्रम आणि अनिश्चिततेचा फटका आता थेट प्रचारावर सुद्धा दिसून येतोय। शिवसेनेनं स्वतंत्र प्रचाराची एक ठाम भूमिका घेतली आहे। मैदानामध्ये उतरण्याचा निर्णायक पाऊल त्यांनी उचललेला आहे। तर एकीकडे युतीच्या बैठका वारंवार होत असल्या तरी त्यामधून कुठलाही ठोस तोडगा न निघाल्यामुळे अखेर शिवसेनेच्या उमेदवारांनी भाजपची वाट न पाहता आता स्वतंत्र प्रचाराला सुरुवात केलेली आहे। ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 23 मध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेचे 4 स्वतंत्र प्रचार मेळावे आयोजित करण्यात आलेले आहेत आणि या मेळाव्यांची आता जोरदार तयारी सुरू झालेली आहे। भाजपला सोबत न घेता शिवसेनेनं प्रचाराचा नारळ फोडल्यामुळे महायुतीच्या भवितव्यावर आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। युती होणार की स्वतंत्र लढत हा प्रश्न आता केवळ चर्चेपुरता न राहता प्रत्यक्ष कृतीमधून समोर येत असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे। तर शिवसेनेनं इकडे प्रचाराला सुरुवात केली आहे। तसं ठाणे महानगरपालिका निवडणुकीकरता भाजपनं सुद्धा आता प्रचाराला अखेर सुरुवात केलेली आहे आणि संपूर्ण ठाण्यामध्ये जवळपास 16 ठिकाणी ठाणे भाजपच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आली आहे। नमो भारत नमो ठाणे या शीर्षकाखाली हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आणि विकास यासोबत विविध केंद्रीय आणि राज्य योजनांचा उल्लेख या बॅनरवर आहे। एक प्रकारे ठाणे भाजपनं निवडणूक प्रचाराचं हे रणशिंग फुंकलेलं आहे। शिवसेनेकडून अजून अंतिम प्रस्ताव आलेला नसल्यानं आणि प्रचारासाठी अगदी काही वेळच उरेल त्यामुळे भाजपनं आता स्वतंत्र प्रचार सुरू केलेला आहे। यावर आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते ते सुद्धा पाहावं लागणार आहे। तर आपण पाहतोय ठाण्यामध्ये भाजपनं स्वतंत्र प्रचार सुरू केलेला आहे। नमो भारत नमो ठाणे अशा प्रकारची होर्डिंग्स ठाण्यामध्ये लागलेली आहेत। भाजपचं कमळाचं चिन्ह यावर दिसतं आहे। तर इकडे शिवसेनेच्या सुद्धा आज स्वतंत्र सभा होणार आहेत आणि त्यासाठी स्टेजची बांधणी सुरू आहे। त्यामुळे स्वतंत्ररित्या दोन्ही पक्षांनी प्रचार सुरू केलेला असला तरी एके बाजूला जागा वाटपासंदर्भात अजूनही निश्चित झालेलं नाहीये। त्यामुळे स्वबळावर दोन्ही पक्ष लढणार की एकत्रित या निवडणुकीमध्ये सामोरे जाणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे ठाण्यातल्या युतीचं भवितव्य हे आता अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे। तर काय नेमकी ठाण्यातली ही सगळी राजकीय परिस्थिती सध्या आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्याबरोबर थेट जोडले गेले ठाण्यामधून। शुभम, ठाण्यामध्ये अजूनही महायुतीचं घोडं जागांवर अडलेलं आहे, मात्र प्रचाराला एकीकडे सुरुवात झालेली आहे। कशा सगळ्या राजकीय घडामोडी सध्या ठाण्यामध्ये आहेत? निश्चित पाहिलं काल रात्री जे आहेत अनेक बैठका देखील भाजप असेल किंवा शिवसेनेच्या ज्या आहेत पार पडल्या। आतापर्यंत 3 बैठका ज्या आहेत या युतीमधून ज्या आहेत पार पडलेल्या आहेत। शिवसेनेकडे जे आहे ते भाजप पक्षाने 40 जागांचा प्रस्ताव जो दिलेला आहे, परंतु अद्यापही शिवसेनेकडून कोणताही याला उत्तर जे आहे ते आले नाही आणि त्याचमुळे आता आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये भाजप असेल व त्याचबरोबर शिवसेना असेल ह्या दोन्ही पक्षांनी जो स्वतंत्र प्रचाराचा नारळ जो आहे तो फोडलेला आहे। एका ठिकाणी आपण पाहिलं तर आज शिवसेनेच्या वतीने जे आहे ते अनेक ठिकाणी चौक सभांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। ह्या ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये आपण पाहिलं तो 23 क्रमांकाचा प्रभाग आहे। त्या प्रभागामध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये उडी मारल्यानंतर हा प्रभाग जो आहे तो संपूर्ण महत्त्वाचा जो आहे तो लक्षवेधी ठरत आहे आणि याच प्रभागामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आज दिवसभरामध्ये जे आहे ते 4 चौक सभा जो आहेत त्या पार पडणार आहेत आणि या चौक सभेपूर्वी आपण पाहिलं तर संपूर्ण जाहीर तयारी जी आहे ती शिवसेनेकडून ह्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एक मोठा भव्य स्टेज जो आहे तो ह्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि अनेक ठिकाणी अशा प्रकारची शक्ती प्रदर्शन जे आहे ते आज शिवसेनेच्या वतीने या चौक सभांच्या माध्यमातून जे आहे ते करण्यात येणार आहे। आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर भाजपने देखील जो आहे ठिकठिकाणी नमो भारत नमो ठाणे अशा आशयाचा जो आहे तो बॅनर शहरामध्ये जो आहे तो झळकवलेला आहे। त्याचमुळे या भाजप आणि शिवसेनेच्या या स्वतंत्र प्रचाराचा नारा फुटल्यामुळे जो आहे तो अनेक चर्चांना जातात ठाण्यामध्ये उधाण एकंदरीत आल्याचं पाहायला मिळतंय। एका ठिकाणी नमो भारत आणि नमो ठाणे अशा आशयाच्या ठाणे शहरामध्ये भाजप पक्षाने जे आहे ते बॅनर लावलेत आणि दुसरीकडे स्वतंत्र देखील आज शिवसेनेचे मेळावे जे आहे ते पार पडणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये युती टिकते का की दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र एकल्या चौथ्या नारा देतात हे पाहण्याचा येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो ठाणे शहरामध्ये युतीच्या बाबतीतला लक्षवेधी जो आहे तो ठरणार आहे। अगदी खरं शुभम, खरं तर युतीचा तिढा न सुटता जागा वाटपाचं सूत्र न ठरता प्रचाराचा धुरळा ठाण्यामध्ये आता उडू लागलेला असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।